हाय नमस्ते सगळ्यांना. श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. माझ्या ताईंना दादांना कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छानच असाल, चांगलेच असाल. सांगायचा उद्देश आजचा माझा असा आहे, मी नेहमी माझ्या सगळ्या ताईंना दादांना अलर्ट करत असते, सांगत असते की माझ्या ताईंनो माझ्याकडनं प्रोडक्ट घेता नाही घेता तुमची मर्जी, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की मी नॅचरल प्रोडक्ट कसे यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये कुठलेच इन्ग्रेडियंट्स केमिकल्स नसतील, किंवा केमिकल्स प्रोडक्ट आपण जितके अवॉइड करू, केमिकल्स प्रोडक्टपासून आपण जितकं लांब राहू तितकी आपली स्किन चांगली राहणार. तर आपण कसा प्रयत्न करूया, आपण काय करूया जेणेकरून आपली स्किन चांगली राहणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम एकच गोष्ट करायची आहे की तुमच्या फेसवर कुठलेच केमिकल्स प्रोडक्ट तुम्ही जरा पण अप्लाय करू नका. भलेही तुम्ही माझ्याकडनं प्रोडक्ट घेतात किंवा नका घेतात, पण माझी ही राय आहे, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आणि मी तुम्हाला खरंच खूप चांगल्या माझ्या प्रांजळ मनाने मी सांगते माझ्या ताईंनो दादांनो, की स्किन तुम्ही जितकी तुम्ही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणार ना, तितकी स्किन तुमची खूप छान राहणार, भन्नाट राहणार. आणि कसं असतं माहिती आहे का, केमिकल्स प्रोडक्ट आपण यूज करतो, ठीक आहे, ज्या मोठ्या मोठ्या फील्डमधली जी लोकं आहेत त्या लोकांचं कसं असतं, त्यांची डेली स्किन रूटीन असते आणि ते त्या स्किन रूटीनच्या प्रोडक्टच्या मागे एव्हरी मंथचं त्यांचं जो टार्गेट असतो, एव्हरी मंथचं जे त्यांचं खर्च असतो तो मिनिमम 25-30,000 40,000 अबाव त्याच्यावरती असतं, पण खाली नसतं. आलं लक्षात? आणि ते इतके महागडे प्रोडक्ट यूज करून त्यांची स्किन चांगली दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही विचार करा, जर ते कंटिन्यू ते प्रोडक्ट ते यूज करत आहेत म्हणजेच त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम होतो. ते जे मेकअप करतात त्यांना प्रोफेशनली आहे, त्यांना ते करणं गरजेचं आहे का, तर त्यांची ती फील्डच आहे, त्यामुळे त्यांना ते करावं लागतं. पण तरीसुद्धा त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम होतो हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच त्यांना स्किन रूटीन म्हणून इतके महागडे प्रोडक्ट यूज करावे लागतात. प्लस तितका स्वतःसाठी वेळ काढून त्यांना ते टाईम टू टाईम सगळे अप्लाय करावे लागतात, बरोबर? तेव्हा जाऊन त्यांची स्किन ती चांगली राहते, किंवा ते राहण्याचा प्रयत्न करतात, तरी पण त्यांना प्रॉब्लेम असतो. म्हणूनच माझ्या ताईंना सांगतो, आपण कशी आहोत, आपण नॉर्मल माणसं आहोत. आपण घरच्या घरात राहतो किंवा आजूबाजूच्या माहोलमध्ये राहतो, आपल्या एरियामध्ये असे काही महागडे प्रोडक्ट कोणी यूज करत नाही, किंवा आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती नाही आणि आपण उगाच घ्यायचे आणि आपल्या स्किनला लावायचं, पण त्याची माहिती नसल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल याची सुद्धा आपल्याला आयडिया झिरो असते. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जेणेकरून स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा, हा माझा एक नारा असतो नेहमी. आपल्या लाईव्हच्या एंडला मी सांगत असते की माझ्या सगळ्या ताईंना दादांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात प्रथम स्वस्थ राहा आणि मस्त राहा, निरोगी राहा. म्हणजेच काय, जर तुमच्या स्किनवर तुम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज केले तर तुमची स्किन आहे ना ती स्वस्थ राहणार. ती स्किन तुमची स्वस्थ राहिली म्हणजे तुम्ही मस्त राहणार, तुमच्या स्किनला इजा होणार नाही, तुम्हाला हर्म होणार नाही, प्लस तुम्हाला आजारसुद्धा जुडले जाणार नाही, बरोबर की नाही? त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगत असतो. आणि बघा आता, हा जो उपदेश नाही सांगत आहे, हा जो नारा मी तुम्हाला देते ना, स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा, थोड्या दिवसामध्ये कुठे ना कुठे सगळी लोक हेच बोलणार आहेत की स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. आणि ओव्हियसली बोलणं गरजेचं आहे, का तर आपण चांगले राहू तरच आपला परिवार चांगला राहील, नाहीतर काहीच नाही, बरोबर की नाही? का तर जेव्हापासून कोविडचा माहोल गेला आहे तर आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या प्रसंगाला सामोरे गेलो आणि आपल्याला खूप काही त्याच्यातनं शिकायला मिळालं आहे की पैशाची बचत कशी करायची. आणि आपण जे पैसे उधळले आहेत, आपण जे पैसे वेस्ट केले आहेत, आणि जेव्हा तो कोरोनाचा टाईम होता, कोविडचा टाईम होता, तेव्हा एक रुपयाची किंमतसुद्धा आपल्याला व्यवस्थित कळलं आहे. का तर अगदी आपण जी गोष्ट आपण 10 रुपयाला सुद्धा घेतली नाही, ती मजबुरीन का होईना पण ती गोष्ट आपल्याला 100 ते 150 रुपयात घ्यावी लागली आहे. का तर आपली ती गरज होती, आणि गरजेचा फायदा कोणी घेतला? व्यापारी लोकांनी. गरजेचा फायदा कोणी घेतला? व्यापारी लोकांनी. ती भाजी म्हणा किंवा काही म्हणा, सगळी गोष्ट इतकी महाग झाली की आपल्या बजेटच्या बाहेर गेली. पण काय, शेवटी आपलं पोटच आहे ना, पोटासाठी जी गोष्ट लागते इतकी नाही, पण थोडी का होईना पण आपल्याला ती वापरावी लागली. तेच मी सांगते माझ्या ताईंनो, म्हणूनच सांगते की अशी वेळ आपल्यावर येऊच नये. आपण जर व्यवस्थित सुरुवातच आपली चांगली असली ना तर एंड पण चांगलं असतं. आपण जर सुरुवातीलाच 2 पैसे बचत
म्हणजे बोलतात ना, 2 पैसे वाचवून आपण आपलं कार्य करत गेलो आणि 2 पैसे आपले कुठून कसे वाचतील ह्याच्यावर आपण चांगला फोकस केला तर ही वेळ आपल्यावर येतच नाही. प्लस आपले जर महागडे वस्तू जी आपल्या कामाची नाही अशा गोष्टी आपण अवॉइड केल्या, अशा गोष्टी आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणल्याच नाही की ज्याचा आपल्याला फायदा नाही आहे, अशा गोष्टी आपण आणून उगाच पैसे का वेस्ट करूया, तर त्याच्याने सुद्धा आपला खूप छान चांगला फायदा होतो. प्लस जी काय आपण बचत म्हणजे पैसे वाचवतो ना, ते पैसे पुढे जाऊन आपल्याला काहीतरी कुठल्या चांगल्या कार्यात कामी येतात किंवा आपल्याला छोटाचा स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा मला स्वतःचं काहीतरी सुरुवात करायची आहे, मीही काहीतरी करू शकते ह्याच्यावर फोकस करा, जेणेकरून तुमचे 2 हात आणि तुमच्या मिस्टरांचे 2 हात असे 4 हाताने तुम्हीही चांगली इन्कम करू शकतात आणि आपल्या घराला चांगला आधार राहू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला. जर माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डबल टॅप करून लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या. तुम्हाला खूप छान चांगल्या माहिती या ताईकडनं मिळत राहणार आहेत आणि मी माझे प्रयत्न असेच चालू ठेवणार की मी चांगल्यात चांगली तुम्हाला माहिती कशी देऊ शकते. ठीक आहे.